शिक्षक बंधू, मला खूप अभिमान वाटतोय सर आज, कारण मी स्वतः माझं जीवन जेव्हा रिकॉल केलं की मी ज्यावेळेस उच्च शिक्षणाचा ध्यास घेऊन शिकत होतो तेव्हा मी एकटाच होतो, माझ्या सोबत कोणी नव्हतं. या जिल्ह्यातून अनेक मित्रांना मी तयार करायचो, पण बरेच जण मध्येच काढून द्यायचे. आणि MA कम्युनिकेशन करायचं तर नाशिकला, MA नाशिकला. आज ज्ञानगंगा घरोघरीचं खरं ब्रीज इथं सक्सेस झालेलं आहे. खूप चांगल्या पद्धतीने आपण या कोर्समध्ये प्रवेश घेऊन सेट परीक्षा असेल, नेट असेल, शिक्षण विस्ताराधिकारी मध्ये सटाण्यामध्ये पण एक जण आपले जॉईन झाले, मॅडम आहे, नंतर डॉक्टरेट मध्ये आहे. म्हणजे खरं म्हणजे आपण जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचं बरंचसं काम हलकं करता येतं. शिक्षण सक्षमीकरण मध्ये शिक्षकांमध्ये व्यावसायिक कौशल्य वाढीसाठी डायरेक्ट काम करत असतं, पण पॅरलल व्यवस्था म्हणून जिजामाता शिक्षणशास्त्र महाविद्यालय आणि सिद्धे सरांचं काम हे अद्वितीय आहे आणि इतकं सहज आहे. त्याच्याबद्दल अनेक वक्त्यांनी त्यांच्या विद्यार्थ्यांनी सांगितलं आणि मला माझे MAचे मार्गदर्शक आठवले. मला सावडे साहेब म्हटले, माझे जे मार्गदर्शक MAचे डॉक्टर माधवी धरणकर होत्या. प्रचंड स्ट्रिक्ट आणि काम म्हणजे काम वेळेवर पाहिजे. तुम्हाला खोटं वाटेल, मी MA साठी नाशिकला 55 वेळा रिसर्चचं गायडन्स घ्यायला गेलेलो आहे. 55 वेळा 2 वर्षात. तर अतिशय आणि विशेष म्हणजे क्वालिटेटिव्ह रिसर्च मी करत होतो, कारण MA कम्युनिकेशन मध्ये माझा एक रिसर्च झालेला होता. मला गाईड म्हणून माधवी धारणकर होत्या, पण को गाईड म्हणून डॉक्टर अनंत जोशी, डॉक्टर मीनाक्षी बर्वे, डॉक्टर संजीवनी माले, डॉक्टर कविता साळुंखे असे 4 गाईड होते ज्यांच्याकडून मला गायडन्स घ्यावं लागायचं. कारण माझ्या गाईड त्या म्हणायचे की मी क्वालिटेटिव्ह रिसर्च केलेला नाहीये, पण तुम्ही क्वालिटेटिव्ह रिसर्च करत असाल तर या चौघांना माझ्यासोबत तुम्ही पण चालायचं, मी पण क्वालिटेटिव्ह रिसर्च समजून घेईल, असे पण गुरु आणि गाईड मिळाले. त्याच्यातून माझा खरं म्हणजे प्रवास झाला. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे सावळे साहेबचं म्हटले की आता MAचं मुक्त विद्यापीठाचं कोर्स बंद झालेला आहे. MA एज्युकेशनच्या समकक्ष केल्यामुळे बरेचसे सब सेंटर्स दिले गेले, पण जोपर्यंत MA एज्युकेशनचा यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामध्ये सेंटर सुरू होतं, त्यात मी क्वालिटेटिव्ह रिसर्च करणारा पहिला विद्यापीठाचा होतो. आणि त्याचा फायदा मला PhDच्या या टप्प्यावर झाला. मी माझ्या PhDच्या आधी अनेक PhD धारकांना सहजपणे मदत केली आणि त्यांच्या माझ्या आधी PhD केलं. माझं एक टार्गेट होतं की मी PhD जर डायरेक्ट करायचं म्हटलं असतं तर मी 2004-5 लाच PhD झालो असतो, परंतु PhDच्या आधी मला एक पोस्ट घ्यायची होती. त्याआधी आपण पोस्ट घेऊया, PhD होईल. आणि भगवंत कृपेने माझ्यासाठी 2013ला एक संधी आली होती. तिथे अपयशही आलं, मुलाखतीतून बाहेर आलो. क्लास 1 क्लास 2 दोघं याच्यात होतो. क्लास 1 ला डिस्क्वालिफाय झालो. 2016ला मात्र मी सरळ एक प्राथमिक शिक्षकामधून क्लास 1 झालो. हा मला एक सर्वात मोठी अचिव्हमेंट त्यावेळेस मिळाली. आणि मुक्त विद्यापीठाचा विद्यार्थी म्हणून जर रेग्युलर एज्युकेशन म्हटलं तर धनगर साहेब म्हटले की त्यांचं पूर्ण शिक्षण रेग्युलर झालेलं आहे, पण आपण बहुतांश सर्व 12वी D.Ed नंतर कॉलेजला गेलेलो नाही. मी पण 10वी D.Ed नंतर कॉलेजला गेलो नाही. आणि आज 3 विषयात PG, B.Ed, M.Ed, नेट सेट, PhD सर्व डिस्टन्स मध्ये करू शकलो. मुक्त विद्यापीठामुळे शक्य झालेलं आहे. यात आपल्याला शिंदे सरांसारखं व्यक्तिमत्व आणि सर्वांनी म्हटलं आमचे सन्मित्र डॉक्टर युवराज पाटील सर हे बऱ्याचदा पुढे येत नाही, पण त्यांचं जबरदस्त काम आहे. अनेक लोकांना सहज मदत मार्गदर्शन करतात. रिसर्च मधलं एक नामांकित नाव आमचे मित्र डॉक्टर युवराज पाटील सर आहेत. आणि त्याच्यामुळे या जिल्ह्यामध्ये आज आपण जर म्हटलं सर की आपल्या 8-10 वर्षापासून ज्या बॅचेस आहेत त्या बॅचेस मधून खूप चांगले शिक्षक तयार झालेले आहेत. आणि याचा फायदा राज्य शासनाच्या सर्व वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये होत असतो. परवाच ज्या काही व्हिडिओ निर्मितीचा निकाल लागला स्पर्धेचा, मला आनंदाने सांगावंच वाटेल त्या दिवशी आम्ही पुण्याला पण होतो आणि त्या बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमात दिवशी पुण्यालाच होतो. 4 प्रथम क्रमांकाचे बक्षीस नंदुरबार जिल्ह्याला होते.
विचार करा की नंदुरबार जिल्हा हा मी 2017ला डायट मध्ये जेव्हा एंट्री केली तेव्हा नंदुरबार जिल्ह्याचा कुठलीही स्लाइड जर लावली राज्यस्तरावर तर मी खाली बघायचो, खालून आपलं नाव दिसेल का, आणि आज अभिमानाने मला वरून नंदुरबार दिसतं. आज जरी मी धुळे जिल्ह्यात असलो तरी धुळे जिल्ह्यापेक्षा नंदुरबार जिल्हा बऱ्याचदा वरती दिसतो. तोही माझा अभिमान आहे आणि धुळ्याला सुद्धा पुढे आणण्याचा प्रयत्न करत आहे. माहिती आहे सरांना. कसं आहे की आपण जर ठरवलं ना तर काहीही करू शकतो. आणि बऱ्याचदा सर आपल्याला आता काही जण म्हणते की आम्हाला डॉक्टर म्हणून बोलतात, आणि खरोखर हा एक सपोर्टिंग आणि एक आदरात्मक वर्ड जेव्हा सुरुवात होते की माणसाला बऱ्याचदा आपली स्वप्न, आपण 10वी 12वी मध्ये गुणवंत टॉपर होतो, पण त्यावेळेस टॉपर येण्याची कदाचित लोकांना असं वाटत होतं की टॉपर आलं म्हणून डीएड ला गेलो आणि माझं जीवन तिथं थांबलं. परंतु थांबलं नाही मित्रांनो, तिथून खरी सुरुवात झाली. आणि आज बघता 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 आपल्या जीवनातले अनेक आपण टप्पे पार करत करत पुढे जात आहोत. आणि हा प्रवास असा अखंड आपल्याला चालू ठेवायचा आहे. डॉक्टरेट झाल्यानंतर सुद्धा अनेक संधी आपल्याला मिळणार आहेत, ज्या स्टेट लेवलवर आता मगाशी काही पुस्तक लिहिलं, पौराणिक मॅडम आमचे बिराडे सर पण आहेत. अनेक चांगली पुस्तकं आम्ही शासनामार्फत आपली प्रकाशित करणार आहोत. आता आम्ही त्याची निवड प्रक्रिया फायनल करून स्टेटला पाठवत आहोत. जी पुस्तकं स्टेटने प्रकाशित नाही केली ती आम्ही जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेमार्फत सुद्धा काही प्रकाशित करणार आहोत. त्यानंतर 2015 मध्ये जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेच्या वर्ग 1 आणि वर्ग 2 ची जाहिरात आली होती. त्यानंतर अजून जाहिरात नाही. आमच्याकडे जवळपास 40% पदं क्लास 2 ची आणि 30-40% पदं क्लास 1 ची रिक्त झालेली आहेत. तर भविष्यामध्ये आपण सर्व एमए एज्युकेशन झालेले एमएड समकक्ष आहात. आपल्याला एक चांगली संधी उपलब्ध होणार आहे. एक महाराष्ट्र शिक्षण सेवेमध्ये वर्ग 1 वर्ग 2 अधिकारी होण्यासाठी आपल्याला लवकरच एक्सपेक्ट आहे की 2025 च्या आत जाहिरात पण एमपीएससी कडून येईल. म्हणून आपण सर्वजण हा प्रवास सुरू ठेवा. ज्यांच्या डॉक्टरेटला सेट नेट पास झालेले एक्झामिनेशन मध्ये डॉक्टरेट साठी वेगवेगळ्या विद्यापीठांमध्ये प्रवेश घ्या. जे पेट परीक्षा पास झाले ते तर पीएचडी करत आहेत. थांबू नका मित्रांनो. असं सातत्यपूर्ण आपलं व्यावसायिक विकास हा करत राहा. आपल्याला सर्वात महत्त्वाचं म्हणजे शिंदे सर आज त्यांच्या वेगवेगळ्या माध्यमातून त्यांच्या जीवनाबद्दल खरं म्हणजे मलाही माहिती नव्हतं. बिराडे सर आपण एक चांगली माहिती सर्वांनाही दिली. कारण बऱ्याचदा आपला बॅकग्राऊंड माहिती नसतो. मला त्याच्याबद्दलचं दोंडाईच्या कॉलेजच्या अध्यापक विद्यालयाच्या कॉलेजच्या नंतरचं जीवन आज कळालं. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा ते आज सन्मानाने या परिसरामध्ये एक नामांकित नाव म्हणून त्यांचं ओळखलं जात आहे. आणि ते स्वतःच पुढे न जाता अनेक विद्यार्थ्यांना पुढे घेऊन जात आहेत. आणि एक या विषयावर मला कबीरचा एक दोहा आठवतो. गुरु पारस को अंतरो जानत है सब सन, व लोहा कंचन करे एक करील एक महन. गुरु हा पारस म्हणजे पत्थरमध्ये सुद्धा जाण आणू शकतो आणि तो सोनं जे असते ते लोहाला सुद्धा सोनं तयार करू शकतो. एवढी ताकद या डॉक्टर शिंदे सरांमध्ये आहे. अनेक